हेलो स्टूडेंट, इसके पहले जो हमारा लेक्चर हुआ था उसमें अच्छी ही पुस्तकें ये लेसन हमने देखा था। उसमें हमने देखा था कि किताबें हमारे जीवन में क्या महत्व रखती है, किताबों से हमें क्या ज्ञान मिलता है और किताबें हमें क्या देती है। जैसे कि यहाँ पे लेखक ने बोला है कि कभी कभी हो जाता है कि हमारे खुद के फ्रेंड भी हमें छोड़ के चले जाते हैं, वो भी हमारे वैरी यानी कि दुश्मन बन जाते हैं। उसी प्रकार से हम जिस पे ज़्यादा प्यार करते हैं वो भी हमें कभी कभी छोड़ के चले जाते हैं, लेकिन किताबें हमें कभी भी छोड़ के नहीं जाती। ये यहाँ पे आपको बोला गया है। एक एग्जाम्पल उन्होंने दिया है। एक ग्रंथ प्रेमी था जिसके यहाँ लेखक किताब मांगने के लिए गए थे। ग्रंथ प्रेमी ने किताब तो दे दी, लेकिन 10 बातें बोली कि आपको ऐसे ऐसे करना है। क्या क्या करना था? किताब तुम्ही काळजीपूर्वक घरी घेऊन जा, त्याला चुकूनही त्याचे पानं काय करू नका, फोल्ड करू नका. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची शाई त्याच्यावरती पाडायची नाही, कुठल्याही प्रकारच्या पेन्सिलने किंवा शाईने त्याच्यावरती टिक करायच्या नाही, त्याचं वरचं कव्हर बिलकुलही काढायचं नाही. आणि त्याच्यानंतर तिसऱ्याच दिवशी तुमचं वाचन झालं की लगेचच मला काय करायचं, तुम्हाला पुस्तक वापस आणून द्यायचं आहे. अशा 4-5 सूचना दिल्यानंतरच त्या ग्रंथप्रेमीने लेखकांना ते पुस्तक वाचायला दिलेलं होतं. यानी कि आपको यहाँ पे बताया गया है कि जो ग्रंथ प्रेमी होते हैं, जो किताब पे प्यार करते हैं, वो लोग किताब देते वक्त भी कितना सोचा करते हैं। बोला गया है कि किताब लेके जाओ, लेकिन उसका आपको क्या करना है, उसे आपको अच्छे से रखना है, उसके पेजेस आपको फोल्ड नहीं करनी है, उसे किसी को देना नहीं है, या पेन या पेंसिल से वहाँ पे टिक भी नहीं करनी है। ऐसे अलग अलग प्रकार से लेखक को सूचनाएं मिली थी, जिसका पालन किसे करना था? लेखक को करना था। अब लेखक हमें बता रहे हैं कि जैसे हमें भूख लगती है, भूख लगने के बाद हम कुछ खा लेते हैं, कुछ पका लेते हैं, लेकिन किताबें वैसी नहीं होती है, पकाने के लायक नहीं होती है। जो ग्रंथ प्रेमी होते हैं, जिससे किताबों पर प्यार होता है, उसे भूख लगने के बाद यानी पेट में क्या होता है, जब भूख लगती है तो भूख लगने के बाद भी ग्रंथ प्रेमी क्या करते हैं, अगर किताब में से एक आधा लेख पढ़ लेते हैं तो उससे ही उसका पेट भर जाता है। लेकिन हमें तो खाना चाहिए होता है, जब हम खाना खाते हैं तभी हमारा पेट क्या होता है, भरने लगता है। इस प्रकार से जो लेक्चर हमने लिया था उसमें इतना हो गया था। अभी आगे का हमें देखना है कि लेखक ने पुस्तक के बारे में हमें क्या बताया गया है। आगे बोल रहे लेखक, माझ्या हाती पुस्तक देताना त्यांना त्याच्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसली काळजी करू नका, माझ्या घरी सुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासूरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मुख हस्ते न दातव्यम यवम वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे, सांगितलेलं आहे. यहाँ पे आपको यहाँ तक बोला गया है कि जैसे मेरे हाथ में उसने जब पुस्तक दी, जो ग्रंथ प्रेमी था, जहाँ लेखक क्या करने गए थे, पुस्तक मांगने गए थे, मेरे हाथ में जैसे उसने किताब दी तो थोड़ा सा डर सा गया था, सहम सा गया था। किताब में से उसने ऊपर से ऐसे हाथ को एक किया और फिर मैं समझ गया कि इसके मन में अभी भी कुछ सवाल उठ रहे हैं. लेखकाने तेच म्हटलेलं आहे की मी पुस्तक घेतल्यानंतर मला समजायला आलं की त्याला काय होतं आहे, दुःख होत आहे, आणि ते दुःख मात्र मी काय केलेलं होतं, समजून घेतलेलं होतं. आणि मी लगेचच म्हटलं की काळजी करू नका, तुमचं पुस्तक कुणाच्या दुसऱ्या वेगळ्या वाईट हातामध्ये चाललेलं नाहीये. मी तुमचं पुस्तक घेऊन जाईल, त्याला व्यवस्थित ठेवील आणि व्यवस्थित ठेवूनच तुमच्याकडे त्याला काय करेल, परत आणून देईल. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, इजा होऊ देणार नाही, त्याला खराब होऊ देणार नाही. त्यावरती पेन्सिल किंवा पेनाने कुठलंही टिक मार्क करणार नाही. आणि परत म्हटलेलं आहे की जसं तो तुमच्याकडे आहे, जसं माहेरावरून सासरी यानी कि मैके से जब दुल्हन क्या जाती है, ससुराल जाती है, उस प्रकार से मैं लगने नहीं दूंगा. ये किताब मैके में से मैके में ही जा रही है, ऐसे मैं इस किताब को क्या करने वाला हूँ, हैंडल करने वाला हूँ, उसे बिल्कुल ही खराब नहीं होने देने वाला हूँ. और यहाँ पे एक संस्कृत का आपको लेख भी दिया है, मूर्ख असते न दातव्यम यवम वंदिते पुस्तकम. म्हटलेलं आहे, मूर्ख जो असतो त्याच्या हातामध्ये त्या पुस्तकाला दिल्यानंतर त्याचा अर्थ त्याला काहीच कळत नाही की आपल्या हातामध्ये काय आलेलं आहे. मूर्खा व्यक्तीच्या हातात पुस्तक दिल्यानंतर त्याला काहीही घेणं देणं नसते. म्हणजे मूर्खाच्या हाती मला देऊ नका, असं याचा अर्थ तुम्हाला सांगितले आहे. जो मूर्ख होता है
उसके हाथ में अगर किताब थमाई भी जाए, लेकिन वो क्या करेगा नहीं, उसे पढ़ेगा नहीं, क्योंकि उसे उसका नॉलेज भी नहीं होता। किताब देखेगा, लेके रखेगा और पटक देगा कहीं पे। इसलिए यहाँ पे बोला है कि जो मूर्ख आदमी होते हैं उनके हाथों में किताब देने अच्छी बात नहीं होती। आगे देखिए, माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताक फुकून पितो आहे. आणि काही दिवसापूर्वी एका कवीने माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवला. आपण पुस्तक आणलीच नाही असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयंकर प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायची नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. अपत्य म्हणजे मुलं बाळ. वाचायला भरपूर ग्रंथ असले तरीही मी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदानं सहन करीन, पण पुस्तक नसतील तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटतो. सहज माझ्या मनात विचार आला असेल. निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेले आहे. लेखकाने म्हटलेलं आहे. इथे लेखकाने एकच म्हटलेलं आहे की जेव्हा त्याने मला पुस्तक दिले आणि मग मी त्याला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमचं पुस्तक जसे असतं तसं मी तुम्हाला परत आणून देणार आहे, तेव्हा तो हसला. हसून त्याने एक गोष्ट लेखकांना सांगितली. ती गोष्ट कुठली होती? जसं म्हटलेलं आहे, दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताक फुंकून पितो. पोळल्यामुळे, दुधाने तोंड पोळल्यामुळे इथे एक सेंटेन्स दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे काय तर गरम दूध पिल्यामुळे माझं तोंड पोळलं म्हणजे जळलं, आणि आज त्या गरम दुधामुळे तोंडाला जी फोडं आलेली आहे ती नाहीशी व्हावी म्हणून मी काय करते, ताक पिते. कारण ताक थंड असते, त्यामुळे ते माझ्या तोंडातली फोडं निघून जातील. असं कुणाला म्हणायचं होतं? त्या ग्रंथप्रेमीला म्हणायचं होतं. कारण त्याच्यासोबत तसंच झालं. एकदा एक कवी घरी आला. त्याने लेखकाकडून 2-3 काय घेऊन गेला, पुस्तकं घेऊन गेला. आता पुस्तकं घेऊन गेल्यानंतर 2 दिवसात आणून देतो म्हणून सांगितलं, पण त्या कवीने ती पुस्तकं आणूनच दिलेली नाही. मग लेखक स्वतः त्याच्याकडे मागायला गेल्यानंतर लेखकाला त्यांनी स्वतःच म्हटलं की मी तर तुमच्याकडून पुस्तकं आणलीच नाही. म्हणजे ते त्यांनी पुस्तकं गिळंकृत केली होती का, असं ग्रंथप्रेमीला म्हणायचं आहे. ग्रंथप्रेमी म्हणत आहे, मला जर कोणी जन्मठेपेची शिक्षा दिली तर सहन करेल मी, पण मी पुस्तकाशिवाय कधीही राहू शकत नाही. माझ्यासाठी जर पुस्तकं नसेल तर राजवाडा सुद्धा मला कुठलंही सुख देऊ शकत नाही. यानी कि ग्रंथ प्रेमी को सबसे ज्यादा प्रेम किस पे था? किताबों पे था. इसलिए तो वो बोल रहा है कि अगर किताबें नहीं तो मैं कुछ भी नहीं. अगर मुझे कोई किताबें ला के भी देगा, वो किताबें मैं ले लूँगा, लेकिन किताबें नहीं है तो मेरा जीवन क्या है, अर्थशून्य है. इसीलिए वो बोल रहा है कि राजवाड़ा अगर राजमहल भी मुझे मिल जाए लेकिन किताबें नहीं मिले तो राजमहल में जो सुख होता है वो मेरे लिए कुछ भी नहीं होगा. इसीलिए मुझे मेरी किताबें ही सबसे प्यारी है. उसके आगे देखिए क्या बोला है. परवा मी BA वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. G.A. कुलकर्ण्याचा एकदा कथासंग्रह तुम्ही वाचला काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनाला आली आहे का? आता लेखक आपल्याला सांगत आहे, BA फर्स्ट इयरला ते वाङ्मय म्हणजे आपलं मराठी साहित्य शिकवत होते, म्हणजे मराठी हा सब्जेक्ट शिकवत होते. तेव्हा त्यांनी सहज स्टुडंटला एक क्वेश्चन विचारला. तो क्वेश्चन होता की G.A. कुलकर्ण्याचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचलेला आहे का? G.A. कुलकर्णी एक लेखक आहे, ज्यांनी अनेक कथासंग्रह, अनेक लेख तयार करून ठेवलेले आहेत. त्यांनी विचारलं की या लेखकाचं तुम्ही काही वाचलेलं आहे का? त्यावरती विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिलं ते बघा. साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी मान खाली घालून बसले होते. कदाचित G.A. कुलकर्णी हे नाव सुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं. काय म्हटलेलं आहे, जेव्हा मी विचारलं की G.A. कुलकर्णी या लेखकाचा लेख तुम्ही वाचला आहे का, तेव्हा एकाही विद्यार्थ्यांनी मला होकार दिला नाही. कोणीच बोललं नाही. सर्वांनी काय केलेलं होतं, आपल्या मानाखाली टाकून घेतलेल्या होत्या. त्यावरूनच मी समजून घेतलं की विद्यार्थ्यांना
या साहित्यप्रेमींना मात्र अजूनपर्यंत कुणाचं नाव माहीत नाही. जे ए कुलकर्णी या लेखकाचं अजूनही नाव माहिती नाही. म्हणून लेखकांना थोडं आश्चर्य वाटलेलं होतं की विद्यार्थ्यांना ते सुद्धा माहिती नाही की जे ए कुलकर्णी कोण आहे, त्यांनी कुठले लेख लिहिलेले आहे. या सगळ्या गोष्टी लेखकांनी जेव्हा पाहिल्या तेव्हा लेखकांना खरंच वाटायला लागलं की पुस्तकं वाचणारे समाजामध्ये कशी आहे, संख्येने कमी आहेत. या प्रकारे आज आपण या लेसनचे 2-3च पॅरेग्राफ बघितले, कारण त्यामध्ये जी स्टोरी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यावरती लेखकांनी काय आपलं स्वतःचं म्हणणं मांडलेलं आहे, जसं पुस्तक काय आहे आपल्या जीवनामध्ये, हे सगळं आतापर्यंत आपल्याला या 2-3 पॅरेग्राफमधनं आपण शिकलेलं आहोत. राहिलेला भाग आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.